गेल्या अनेक वर्षात माणसात बाह्य बदल झाले, पण त्याचं अंतरंग, त्याचे विचार आणि वर्तन यात मात्र बदल झाला नाही. आजही तेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, भीती, ईर्ष्या, स्पर्धा, पैसा आणि उपभोग यासाठी तीच जीवघेणी भांडणं हेच वास्तव कायम आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी आणि जीवनाचं खरं दर्शन घडवण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास केवळ ग्रंथ म्हणून नाही, तर जीवन दर्शन म्हणून करणं आवश्यक आहे. अयो, आता 6व्या श्लोकाकडे वळूया. 6व्या श्लोकात भगवंत काय सांगतायत? यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मस्थानीत्युपधारय. याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू नेहमी आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व श्रेष्ठ प्राणी माझ्या मते स्थित आहेत, हे तू जाण. यथा म्हणजे ज्याप्रमाणे आकाशातून उत्पन्न झालेल्या सर्व गत्रम, सर्वत्र जाणाऱ्या, सर्वत्र संचार करणाऱ्या महान वायू, महान असलेला म्हणजे मोठा ताकदवान असलेला हा वायू किंवा वारा हा काय करतो? नित्यम आकाशस्थित, कायम आकाशामध्ये स्थित असतो ना, त्याच्या काही बाहेर कुठे नसतो काही. तथा त्याप्रमाणे सर्वाणी भूतानी, सर्व भूत मात्र मस्थानी इति उपधारय, की ती माझ्यामध्ये स्थित असतात असं जाणून घे, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. सर्व भूतमात्र आणि जगत भगवंतामध्ये म्हणजे परमात्म्यामध्येच आहे आणि परमात्मा सर्वांमध्ये आहे, हे तर उघडच आहे. हे भगवंत आपल्याला कसं पटवत आहेत? इथे आपल्याला वाऱ्याचं म्हणजे वायूचं उदाहरण देत आहेत. खरंच आहे, हे उदाहरण दोरी आणि सर्प यांच्या उदाहरणासारखंच आहे बरं का. अतिशय पॉप्युलर, वेदांतामध्ये सतत येणार आहे, पण हे तितकंच चपखलपणे बघा. कारण काय असतं, इथे उल्लेख आला आहे फक्त आकाशाचा, पण हे सगळ्या पंचमहाभूतांना लागू आहे बरं का. सगळ्या पंचमहाभूतांना कसं होतं पहा. आता सर्व पंचमहाभूतं आकाशामध्येच आहेत की नाही? नक्की आहे. पण आता पृथ्वीचं वजन तर प्रचंड आहे ना, पण त्या पृथ्वीच्या वजनाचं आकाशाला ओझं होत नाही. पृथ्वीवर पाणी चिकारच आहे की, पण पाण्याने कधी आकाश ओलं होत नाही, किंवा अग्नीमुळे आकाश कधी जळत नाही, किंवा जोरदार वारा सुटला म्हणून आकाश उडून गेलं, असं तरी होतं का हो? नाही होऊ शकत. आकाश इतर चारही महाभूतांना आधार देतं, पण त्यांच्यामुळे ते प्रभावित होत नाही बिलकुल. त्याप्रमाणे भगवंतसुद्धा या सृष्टीचा आधार जरूर आहेत ना, पण सृष्टीमध्ये जे सतत परिवर्तन घडत असतं, बदल घडत असतात, त्यामुळे ते प्रभावित मात्र जराही होत नाहीत, हे नक्कीच आहे. आता आकाश किंवा आकाश इतर पंचमहाभूतांनी प्रभावित का होऊ शकत नाही हो? एकाच कारणासाठी, कारण ते कशालाही चिकटून बसत नाही, कशामध्ये आसक्त असत नाही. तसं परमात्माही कोणामध्येही आसक्त नसतो. आता मंडळी आपल्याला लावून पहा. समजा आपल्या जीवनात अनेक घटना घडतात, काही चांगल्या असतात, काही वाईट असतात, काही सुखद असतात, काही दुःखद अनुभव असतात. या सगळ्या अनुभवांनी आणि प्रसंगांनी प्रभावित होणं आपण जर थांबवलं तर काय होईल? आपण भगवंताशी तादात्म्य साधायचा प्रयत्न केला असंच होईल की नाही? तसं बघा ना, आता आकाश कुठेही आसक्त नसतं. तसंच आपल्याही जीवनात जिथे जिथे आसक्त आहोत ना, तिथून आपण सुटलो, आसक्ती कमी केली, तर त्या प्रमाणात आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ, हे नक्कीच आहे. आपण वस्तूशी आणि व्यक्तीशी किंवा संसाराशी अगदी आसक्त होतो, पक्केच चिकटून बसतो. का बरं? कारण त्याला मायेचा आणि मोहाचा गोंद लावलेला आहे. म्हणजे जसं पाकिटाला स्टॅम्प चिकटवायचा आहे, आपण काय करतो? त्याला गोंद लावतो आणि मग तो अगदी घट्ट चिकटतो की नाही? तसे आपण संसाराला घट्ट चिकटलेले आहोत. मग आता आपण स्टॅम्पच्या बाबतीत काय करतो? स्टॅम्पला पाणी लावतो, हळूहळू तो गोंद पातळ होतो आणि मग स्टॅम्प अगदी सहज उचलून बाजूला काढता येतो. तसंच काय करायचं? तसंच इथेसुद्धा आहे बघा. सद्विचार आणि विवेक यांचं जे पाणी आहे ना, ते लावून या मोहाचा गोंद हळूहळू पातळ करावा लागतो. जसं जसं तो पातळ होत जाईल ना, तसे आसक्तीपासून आपण दूर होत जातो आपोआपच, आणि त्या प्रमाणात परमेश्वराच्या जवळ जातो. हे तितकंच खरं आहे. भगवंत सांगतायत इथे उपधारय. उपधारय म्हणजे काय बरं? जाणून घ्या. पण उपधारय म्हणजे नुसतं जाणणं नाही, नुसतं जाणणं नाही, जीवनात प्रत्यक्ष उतरवणं. अहो तसे जाणतो आपण पुष्कळ गोष्टी हो. राग येऊ नये जाणतो, येतो की नाही? पण तसं समजा गरम वस्तूला हात लागला की भाजतो, हे आपण जाणलं. पण तरीसुद्धा जर रोज माझा हात गरम वस्तूला लागून भाजत असेल,
तर काय होईल? त्या जाणण्याचा काही उपयोगच नाही ना, जीवनात काय उपयोग आहे त्याचा? तसंच आहे बघा, की उपधार आहे म्हणजे आपण ते परत विसरता कामा नाही, परत विसरायचं नाही आहे. आता वायूची 2 विशेषणं भगवंताने इथे सांगितली आहेत. एक वायू त्याने म्हटलं की वायू कसा आहे? महान आहे. महान आहे म्हणजे फार ताकदवान आहे. आणि दुसरा कसा आहे? सर्वत्र गो, सर्वत्र वाहणारा आहे. बघा शब्द काय आला इथे? गो. म्हणजे भगवंताला इंग्रजी येत होतं का हो? हो येत होतं असं दिसतंय. आणि इथे शब्द वापरले त्याने गो. कशा 4थ्या अध्यायामध्ये बघा ना, 5व्या श्लोकात ते काय म्हणत आहेत? बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुन. की अरे अर्जुना, माझा जन्म मे महिन्यातला आहे, तुझा जून महिन्यातला, तेव्हा तू काय मला शिकवतोस? पण मंडळी असा त्याचा अर्थ नाही, लक्षात घ्या. असा त्याचा अर्थ नाही, केवळ मजा आहे, हे लक्षात घ्या. आता हेच उदाहरण जरा वेगळ्या पद्धतीने आपण समजावून घेऊया. बघा आपण काय म्हटलं आहे, आकाश कसं आहे? आकाश हे पूर्णपणे गतिरहित आहे, त्याला कसली गती नाही आहे, स्थिर आहे ते. आणि वायू कसा आहे? वायू तर गतिशील आहे, सतत इकडे तिकडे वाहणार आहे. आता हे सगळे गुणधर्म दोघांचेही एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत की नाही? पण तरीसुद्धा आकाश हाच वायूचा आधार आहे. आकाशाशिवाय, आकाशाच्या अधिष्ठानावरच वायूचं अस्तित्व अवलंबून आहे, त्याच्याशिवाय त्याला अस्तित्वच नाही आहे, हे अगदी खरं आहे. त्यामुळे काय होतं? तसंच अगदी संपूर्ण निर्गुण, निराकार आणि निर्विकार असलेला परमात्माच ह्याच्या उलट असलेल्या म्हणजेच सगुण, साकार आणि विकारयुक्त अशा सतत बदलणाऱ्या, सतत परिवर्तनशील प्रकृतीला किंवा जगाला आधार देतो. त्याच्या आधाराशिवाय जग असूच शकणार नाही. दुसरं, आता वायू आकाशाशिवाय राहू शकत नाही, हे खरं आहे. पण आकाश मात्र वायूशिवाय असू शकतं की नाही हो? नक्कीच असू शकतं. जसं बघा ना, आता स्पेसशिपमध्ये बसून पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर गेलं तर काय होतं? तिथे वायू तर नसतोच, पण आकाश असतंच की नाही तरीसुद्धा. त्यामुळे वायू असला काय नसला काय, आकाशाच्या अस्तित्वाला काहीच फरक पडत नाही, हे कायमचं अस्तित्व असतं. तसंच जीव जगत किंवा ईश्वर यांचं असले किंवा नसले तरी भगवंताचे अस्तित्व कायम असतं, त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आता आकाश कशाला म्हणतात? आकाश म्हणजेच अवकाश, स्पेस. सर्वांना जागा देते ती स्पेस, पण तरी ती कोणामुळेही प्रभावित होत नाही, हे खरंच आहे. तसंच भगवंतसुद्धा काय करतात? सर्व जीव, त्यांचे सगळे अनुभव, त्यांची सगळी कर्म, सगळ्या कर्मांची फळं, त्यांचा जन्म मृत्यू, त्यांची विविध गती, त्यांची जागृती, त्यांची स्वप्न, त्यांची सुषुप्ती अवस्था, या सगळ्या अवस्था, या सगळ्यांचा आधार कोण आहे? भगवंतच आहे ना. पण त्या सगळ्यांना आधार देऊनसुद्धा त्याने कशानेही तो प्रभावित मात्र होत नाही. तर ही कोणाची दृष्टी झाली? ही भगवंताची दृष्टी झाली. हे आता आपल्याशी लावून पहा ना, आपल्याशी लावून पहा. सर्व जगत खरं म्हणजे आपल्यामध्येच आहे की नाही? हो, आपण आहोत तरच जग आहे की नाही? कारण आपण बघा, मी आहोत म्हणून मी आहेत म्हणून माझी माणसं आहेत, माझा घरदार आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं-बाळं आहेत, माझी भाषा आहे, माझा धर्म आहे, माझी जात आहे, माझा देश आहे. मीच नसलो तर या सगळ्याला काय अस्तित्व आहे का हो? आपल्या दृष्टीने तरी ते शून्यच आहे ना, काहीच नाही. म्हणजे सर्वांच्या अस्तित्व केवळ माझ्या अधिष्ठानावर उभं आहे. मीच नसलो तर सगळं अस्तित्व शून्य आहे. हे उपधार आहे, हे ओळख, असं भगवंत सांगतात. हे जाण म्हणजेच काय कर? नुसतं जाण नाही, अनुभवात उतरव, प्रत्यक्ष अनुभवात उतरवणं म्हणजेच काय करणं? खऱ्या मीला जाणणं, खऱ्या मीला जाणणं, परमेश्वराला जाणणं. आणि तो जाणणारा कोण आहे? ह्या मीला जाणणारा कोण आहे हो? शेवटी मीच आहे, परमेश्वरच आहे. आणि तो मीच आहे हे जाणणं, हेच जीवनाचं खरं ध्येय आहे महाराज. आता आपण वळतोय 7व्या श्लोकाकडे. 7व्या श्लोकात भगवंत काय सांगतात पहा. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृती यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. हे कौंतेया, कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो. हे कौंतेय, हे अर्जुना, काय सांगतात ते? की कल्पक्षये सर्व भूतानी मामिकाम प्रकृती यांती. कल्पाच्या अंती म्हणजे कल्प जेव्हा संपतो तेव्हा सगळी भूत मात्र माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात, म्हणजेच प्रकृतीमध्ये लीन होऊन जातात. आणि कल्पादौ म्हणजे कल्पाचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा काय होतं? तानी अहम पुन्हा विसृजामी, या सर्वांना मी पुन्हा उत्पन्न करतो.
आता मागच्या श्लोकात भगवंतांनी काय सांगितलं होतं? सर्व विश्व आणि सर्व विश्वात जे जे काही व्यापार चालतात त्या सर्वांचं अधिष्ठान कोण आहे? केवळ तेच आहेत. त्यांच्यामध्येच ते सगळे विश्वातले व्यापार होत असतात, पण ते मात्र त्याच्यापासून पूर्णपणे अलिप्त आहेत. या श्लोकात भगवंत सांगत आहेत की सर्व उत्पत्ती, स्थिती आणि लयसुद्धा त्यांच्यामध्येच होत असतात. भगवंत काय सांगतात पहा. पहिल्यांदाच अर्जुनाला हाक मारत आहेत, कौंतेय. कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय हे तर बरोबर आहे, त्या शंकाच नाही. पण या कौंतेला आणखीन एक अर्थ आहे बरं का. कुंत म्हणजे टोकदार. कुंत म्हणजे काय? टोकदार. म्हणजेच तीव्र, कुशाग्र. तू कसा आहेस? तुझी बुद्धी कुशाग्र आहे, टोकदार आहे. आणि अशा अर्जुना, असा सुद्धा कुंतीपुत्राचा अर्थ होईल ना, कुशाग्र बुद्धी असणारा. आता विषय कसला चालला आहे? सृष्टी निर्मितीचा विषय चालू आहे आणि हे सर्व गणित समजण्यासाठी कुशाग्र बुद्धिमत्ताच पाहिजे हो. म्हणून हे जे काही विवेचन आहे हे सगळं तात्पर्य तुला समजू शकेल असं सांगण्याचा भगवंतांचा उद्देश असावा. भगवंत सांगतायत ही सर्व भूत मात्र कल्पाच्या अंताच्या वेळेला कुठे जातात? म्हणजे जेव्हा ब्रह्म्याचा लय होतो तेव्हा, त्यावेळी विश्वाच्या प्रलयाबरोबरच ही सगळी भूतमात्र प्रकृतीला प्राप्त होतात, म्हणजेच प्रकृतीमध्ये लय पावतात. विश्वाचा लय होतो म्हणजे काय होतं? हे विश्व कसं असतं? नामरूपात्मक असतं, गुणात्मक असतं. ते व्यक्त असतं, दिसतंसुद्धा. प्रलयाच्या वेळी काय होतं? नामरूपरहित आणि गुणरहित होतं. म्हणजेच जिथून ते व्यक्त झालं त्या कारणामध्येच परत जाऊन विलीन होतं. ही जी नावरहित, रूपरहित आणि गुणरहित अवस्था आहे ना, तीच अव्यक्त अवस्था आहे बरं का. आता हे सुद्धा आपल्या रोजच्या अवस्थेवरच अवलंबून आहे की नाही? बघा ना, आपण जेव्हा जागृत अवस्थेत असतो तेव्हा अनेक संकल्प करतो, विकल्प करतो, अनेक योजना आखतो, अनेक कामं करतो, वासना असतात, अनेक शारीरिक मानसिक व्यापार करत असतो, हे सगळं करत असतो. गाढ झोपेत गेलो म्हणजे काय होतं? या सगळ्या सकट आपण लय पावतो. म्हणजेच काय होतं? परत आपण आपल्या कारण अवस्थेकडे जातो. कारण नेहमी काय असतं? कोणतंही कार्य त्याच्या कारणामध्येच लय पावू शकतं ना. आता भगवंत पुढे काय सांगतात? लय पावलेल्या सर्व भूतमात्रांना आणि या विश्वाच्या कल्पाच्या आरंभी मीच पुन्हा उत्पन्न करतो, नामरूपाला प्राप्त करतो. म्हणजे जे जे अव्यक्त अवस्थेमध्ये नामरूपरहित होतं ते परत नामरूपाला प्राप्त झालं, व्यक्त होतं. याचा अर्थ विश्वाची निर्मिती ही नवनिर्मिती नाही. विश्व आणि सर्व भूत मात्र अव्यक्त स्थितीला प्राप्त झाली होती, ती पुन्हा व्यक्त झाली, एवढंच. हा व्यक्त अव्यक्ताचा खेळ अनंत काळापासून चालूच आहे. यावर एक गोष्ट मंडळी स्पष्ट झाली. ज्या अर्थी सर्व विश्व प्रकृतीमध्ये लीन होतं, त्या अर्थी ते प्रकृतीचं कार्य आहे, म्हणजेच मायेचं कार्य आहे. आणि मागे पण पाहिलं होतं की भगवंताची शक्ती म्हणा, माया म्हणा, प्रकृती म्हणा, हे सगळं एकच आहे ना. यात लक्षात घेण्यासारखं काय आहे? भगवंत असं म्हणत आहेत की भूत मात्र माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. ते असं नाही म्हणत आहेत. ते काय म्हणत आहेत? ही प्रकृतीला प्राप्त होतात, माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात असं म्हणत नाहीत. ते म्हणतात ही सगळी प्रकृतीला प्राप्त होतात. याचाच अर्थ असा होतो की जोपर्यंत जीव अज्ञानी आहे, म्हणजे जोपर्यंत जीवाला आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही, तोपर्यंत काय होतं? तो भगवंताला प्राप्त होणं शक्यच नाही. भगवंताने प्राप्त झालेला जीव कल्पाच्या आरंभी पुन्हा शरीररूपाने व्यक्त होण्याचा प्रश्न उद्भवतच नाही, कारण तो भगवंतामध्ये लीन होऊन जातो. मंडळी, शास्त्राच्या पुस्तकात जो जो प्रसंग वर्णलेला असतो ना, त्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे हो. नाही तर काय होईल माहिती आहे? आपण त्या शब्दातच फसून जाऊ ना, शब्द बंबाळ होऊन जाऊ नुसतं, भगवंत बाजूलाच राहील ना. जसं पहा ना, 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगितली. प्रजयाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान वगैरे वगैरे. 12व्या अध्यायात आता ज्ञानीभक्ताची लक्षणं सांगणार आहेत. अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुणे वच इत्यादी. आणि 14व्या अध्यायात त्यांनी गुणातीत पुरुषाची लक्षणं सांगितली. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचना वगैरे. ही सगळी लक्षणं, जीवनमुक्त पुरुषाची लक्षणं जी सांगितली आहेत ना, ते सांगण्याचं प्रयोजन काय? कशासाठी सांगितले आहेत? आपण त्या लक्षणांची एक मोठी यादी बनवावी आणि मग बसावं. हां, काय सांगितले? किती लक्षणं आहेत? ज्ञानीभक्ताची 32 लक्षणं. मग आता एखादे संत समोर आले की बसले यादी घेऊन. हां, अद्वैष्ट आहे का? आहे. मैत्र नाही, करुण नाही, म्हणजे 32पैकी 16 गुण जमले. याचा अर्थ हे आपल्याला महात्मा नाही, चला दुसरे शोधूया, परत गुरु शॉपिंगला लागूया.
अशासाठी नाही होय. हे काय लग्नाची पत्रिका जुळवायची का? तसं नाही करायचं आहे. साधू संतांची लक्षणं आपल्यासारख्या साधकांसाठी साधनेची प्रेरणा आहे हो, हे तात्पर्य आहे. तसंच या सृष्टीची निर्मिती, स्थिती, लय कसा होतो, याचं मायेचं कार्य कसं, हे सगळं सांगण्याचा उद्देश काही आपण काळाचं गणित मांडत बसावं असा नाही ना, त्याची काही जरूरच नाही आहे. त्या सृष्टीची निर्मिती, स्थिती, लय, प्रलय, महाप्रलय, कल्प इत्यादी हे सगळ्याच्या मागे सर्वांनी जराही प्रभावित न होणारा निर्गुण, निराकार, निर्विकारी आणि साक्षीरूप परमात्मा आहे हे ओळखलं पाहिजे आणि तेच माझं स्वरूप आहे जाणलं पाहिजे. ह्या सगळ्याचा प्रपंच तेवढ्यासाठी आहे महाराज, दुसऱ्यासाठी नाही आहे. नाही तर काय होतं, प्रवचनातल्या फक्त गोष्ट लक्षात राहते, तत्व विसरूनच जातं. तसं नको ना. आता पुढचा जो 8वा श्लोक आहे ना, त्याच्यात ही सर्व निर्मिती कशी ही प्रकृती कशी सर्व निर्माण करते ते भगवंत सांगतायत बरं का. तो आपण अर्थातच पाहून घेऊया. हरिओम.